शारदाताई सकाळीच उठून चहा नाश्ता बनवत होत्या. काम आवरता आवरता निखिलला आवाज देतात. निखिल उठ रे, आज जायचं नाही का तुला ऑफिसला? निखिल चिडून म्हणतो, काय ग आई, रोज ओरडून उठवते, मी काय लहान आहे का? रिचा म्हणजे शारदाताईची सून हसून म्हणते, काय हो आई, तुम्ही जास्तच काळजी घेता. मग घ्यायला नको का, एकुलता एक आहे. अगं आई, पण मी आता लहान नाही रोज उठवायला. मला कळतं कधी उठलं पाहिजे. आणि तू प्रत्येक कामात मध्ये मध्ये येणं सोडून दे, मला अजिबात आवडत नाही. आई तिथून निघून जाते, पण मनात जुने विचार घेऊन. निखिलचे बाबा गेले तेव्हा निखिल फक्त 11 वर्षाचा होता. काही वडिलोपार्जित संपत्ती आणि एक कपड्यांची दुकान मी सांभाळली. खूप कष्ट घेतले दुकानासाठी. मी स्वतः दुकानात बसले. एका दुकानाचे 2 दुकान केले. डोळ्यात एकच स्वप्न होते, ते म्हणजे निखिलला कोणतीही कमी पडू देणार नाही. त्याला खूप मोठं करायचं, खूप शिकवायचं. शारदाताईने ते केलं सुद्धा. निखिलने MBA केलं आणि आईचा व्यवसाय करू लागला. पण त्याच्या स्वभावात मात्र बदल झाला. मनातल्या मनात शारदाताई विचार करत होत्या आणि डोळ्यातून नकळत आलेलं पाणी पुसत होत्या. संध्याकाळी निखिल घरी आला तेव्हा शारदाताई जेवण करून बेडरूममध्ये आराम करत होत्या. रिचाने निखिलला जेवण वाढले. निखिल घरी आला की शारदाताई रोज बेडरूमच्या बाहेर यायच्या, त्याला जेवण वाढायच्या. आजही शारदाताईचे मन होत होते त्याला जेवण वाढायचे. पण ज्या पद्धतीने निखिल सकाळी त्यांना बोलला त्यामुळे त्या दुखावल्या होत्या. त्यामुळे त्या बाहेर आल्याच नाही. जेवताना निखिल रिचाला म्हणाला, रिचा, मी हाय सोसायटीत आपल्यासाठी फ्लॅट बघितला, लवकरच आपण तिथे राहायला जाऊ. अहो, पण या घरात तुमच्या बाबांच्या आठवणी आहेत, त्यामुळे मला नाही वाटत आई हे घर सोडून येतील. रिचा म्हणाली, तिला कोण नेतंय, ती इथेच राहील. निखिल म्हणाला, अहो पण बरं दिसेल का? अगं इतके दिवस सांभाळलं ना तिला, मग आता राहील एकटी, त्यात काय? निखिल म्हणाला, अहो पण हा बिझनेस आईचा आहे. रिचा म्हणाली, तिचा होता ग तो, आता माझा आहे. आणि तिचा तो छोटा व्यवसाय होता, मी मेहनत करून त्याला बिझनेस केला. आता तिचं काही नाही इथे. रिचा जरी आईकडून बोलत होती तरी नवीन फ्लॅटच्या नावाने ती खुश झाली होती. रिचा लगेच म्हणाली, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कधी जायचं मग आपण नवीन फ्लॅटमध्ये? जाऊया लवकरच. त्याआधी मला एक ट्रक घ्यायचा. आत्ताच फ्लॅटचे पैसे भरले, आता ट्रक घ्यायसाठी पैसे कमी पडतात. आईची पॉलिसी आणि जुने दागिने मोडतो, मग होईल सगळं नीट. उद्याच बोलतो आईसोबत. हे सगळे बोलणे शारदाताई काळजावर दगड ठेवून ऐकत होत्या. ज्या मुलासाठी अख्खं आयुष्य काढलं, आज तो मला सोडण्याच्या गोष्टी करतोय, हे दुःख गिळण्याचा प्रयत्न करत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल वेळाने उठला होता, कारण आज आईने त्याला उठवलंच नाही. घाई झाल्यामुळे निखिल कोणाशी न बोलता निघून गेला. रात्री निखिल घरी परत आला. सगळे सोबत जेवायला बसले. शारदाताई आज मुद्दाम जेवायच्या थांबल्या होत्या. शारदाताईच्या मनात जेवताना विचार नाचत होते. तरी पण त्या निखिलला म्हणाल्या, आणखी भाजी घे ना निखिल. निखिल म्हणाला, नको मला. आई त्याच्या बोलण्याची वाट बघत होती. तेवढ्यात निखिल म्हणाला, आई मी काय म्हणतो, मला बिझनेससाठी ट्रक घ्यायचा आहे. त्यासाठी मला पैसे कमी पडतात. तुझी पॉलिसी आणि जुने दागिने मोडले तर होईल. तू जरा ते दागिने दे, मी मोडून आणतो, आणि पॉलिसी पण. आई म्हणाली, अरे ते पैसे आणि दागिने मी माझ्या म्हातारपणासाठी ठेवलेत, ते मी तुला देणार नाही. आईचा नकार ऐकून निखिलचा राग अनावर झाला. नकाराचा शब्द ऐकताच निखिलचा अहंकार दुखावला. ताटात जेवत असलेला निखिल संतापाने उठला आणि दात ओठ खात ओरडला, अरे कसलं म्हातारपण आणि कसला दवाखाना, इथे आम्ही तुला पाडतोय ना. आई, तू या घरात फुकट राहतेस आणि फुकट जेवतेस. माझ्या पैशांवर जगतेस तू. माझा बिझनेस वाढतोय, पण तुला तुझे पैसे द्यायला जीव जडतोय. फुकटचं खायला मात्र बरोबर चालतं. सून रिचा बाजूला उभी राहून हसत होती. ज्या आईने आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले, ज्याला 9 महिने उदरात वाढवले, ज्याचे बोट धरून चालायला शिकवले, ज्याला धड खाताही येत नव्हतं त्याला मायेने भरवले, जिने मुलाशिवाय कोणावर प्रेम केलेच नाही, तिलाच आज पोरगा अन्नावरून फुकटी म्हणत होता. शारदाताईच्या काळजाचे 1000 तुकडे झाले. डोळ्यातून पाणी आलं, पण त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. त्यांनी तोंडाजवळ आणलेला घास ताटात सोडला आणि हात धुवून सरळ खोलीत निघून गेल्या. निखिलला वाटले, आई म्हातारी आहे, 2 दिवस रडेल आणि गप्प बसणार. दुसऱ्या दिवशी निखिलला उठण्यापूर्वीच शारदाताई घरातून बाहेर पडल्या.
निखिलला वाटलं गेली असेल मामा मावशीकडे. त्याने मनावर घेतलं नाही. 2 दिवसाने निखिल त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता. तेवढ्यात मॅनेजर धापा टाकत निखिलजवळ आला. सर, बँकेने आपले सर्व अकाउंट्स बंद केले आहे आणि गेटवर कोर्टाची नोटीस लागली आहे. निखिलच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पळत गेटवर आला. तिथे एक नोटीस चिकटवली होती आणि समोर वकील उभे होते. निखिलने विचारले, हे काय आहे? वकील कडक आवाजात म्हणाले, निखिल, ज्या जागेवर तू हे ऑफिस उभं केलंयस ना, ती जागा तुझ्या आईच्या शारदाताईच्या नावावर आहे. मुलाचा बिझनेस म्हणून तिने तुला ती जागा गेल्या 5 वर्षापासून फुकट वापरायला दिली होती. तुझ्या आईने स्वतः इथे येऊन बँकेचं ना हरकत प्रमाणपत्र NOC रद्द केलंय आणि तुला 15 दिवसात ही जागा रिकामी करण्याची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसंच गेल्या 5 वर्षाचं या कमर्शियल जागेचं भाडं रेंट जे 30 लाख रुपये होतं ते तू न भरल्यामुळे तुझ्यावर केस ठोकली आहे. हे ऐकून निखिलचा घमंड चक्काचूर झाला. बँकेचे अकाउंट्स फ्रीज झाल्यामुळे त्याचे परदेशात जाणारे ऑर्डर थांबले होते. आईने एका झटक्यात त्याचा करोडोचा बिझनेस रस्त्यावर आणून ठेवला होता. निखिल वेड्यासारखा गाडी चालवत घरी आला. घरात शारदाताई त्यांची बॅग भरत होत्या. निखिल धावत गेला आणि त्याने थेट शारदाताईंच्या पायावर लोळण घेतली. तो ओक्साबोक्शी रडत म्हणाला, आई, आई, मला माफ कर. माझा बिझनेस बुडेल ग. मी रागाच्या भरात बोलून गेलो. ती नोटीस मागे घे आई. तुझे पाय धरतो मी. शारदाताईंनी अत्यंत निष्ठुरपणे आपले पाय मागे घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर कालची ती लाचारी नव्हती, तर एका स्वाभिमानी स्त्रीचा तेज होता. त्या म्हणाल्या, निखिल, तू काल मला म्हणालास की मी तुझ्या घरात फुकट जेवते. बाळा, मी एक आई आहे, त्याआधी एक स्त्री आहे. फुकटचं खाणं माझ्या रक्तात नाही. तुझ्या या जागेचं 5 वर्षाचं भाडं 30 लाख रुपये होतं. मी काल रात्री हिशोब केला. मी तुझ्या घरात जेवलेल्या अन्नाची आणि राहिलेल्या जागेची किंमत त्यातून वजा केली तरीही तूच माझा कर्जदार निघतोस. माझा हिशोब आज चुकता झालाय. ज्या आईने तुला जन्म दिला, तिला 2 घासासाठी फुकटी ठरवणाऱ्या पोराच्या घरात मला 1 सेकंदही राहायचं नाही. आता तो तुझा बिझनेस आणि ती तुझी बँक तू बघ. मी माझा मार्ग मोकळा केलाय. शारदाताईंनी स्वतःची बॅग उचलली आणि ताठ मानेने त्या घरातून कायमच्या बाहेर पडल्या. निखिल आणि त्याची बायको तिच्या रस्त्यावर उभं राहून रडत होते. करोडोंचा बिझनेस करणारा पोरगा आज एका म्हाताऱ्या आईच्या स्वाभिमानासमोर कायमचा भिकारी झाला होता. आई वडिलांना 2 घास खायला देताना त्यांना माझ्या जीवावर फुकट्यासारखं राहतात, फुकट खाता म्हणून टोमणे मारणाऱ्या आजच्या पिढीच्या काळजावर घाव पाडणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.